सोनवणे, सहाय्यक कृषी अधिकारी कणूर. आज नागेवाडी या ठिकाणी आम्ही फील्ड व्हिजिट करतोय. या ठिकाणी आम्ही काळेश्वरी शेतकरी गट नागेवाडी या फार्मर कप स्पर्धेत त्यांनी भाग घेतलेला आहे आणि त्या अंतर्गत भाताच्या रोपवाटिका कशा पद्धतीने करायची याचं मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी त्यांना केलं. त्यानुसार त्यांनी शेतकऱ्यांनी गटातील एक 5 ते 6 शेतकऱ्यांनी पूर्वीची पारंपरिक पद्धतीने भात रोपवाटिका तयार करायची. आमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यावरती गादी वाफ्यावर रोपे तयार करण्याचं रोपे तयार केलेली आहेत. पारंपरिक रोप आहे ते पाण्यामध्ये पाणी साठून राहिलेलं आहे, त्यामध्ये असं दिसतंय. बाळासाहेब नारायण बनसोडे, गाव नागेवाडी. इथं कृषी अधिकाऱ्यांनी इथं येऊन आम्हाला प्रवृत्त केलं की तुम्ही गादी वाफेवरती रोप टाका. आम्ही जुन्या पारंपरिक पद्धतीनं पूर्वी टाकत होतो, पण आम्ही गादी वाफा करून टाकल्यामुळं बराच फरक झाला आणि त्यांनी स्वतः येऊन प्रॅक्टिकली कसं गादी वाफे करायचं, कसं रोप टाकायचं, ह्या सर्व गोष्टी आम्हाला सांगितल्या. त्यामुळं काय झालं, त्यामुळं असा फरक झाला की आमची उगवण, रोपाची उगवण एकसारखी आली आणि वाढ पण चांगल्या प्रकारे झालेली असं निदर्शनास येते आणि गवताचं प्रमाण पण रोपामध्ये कमी आहे आणि त्यामुळं रोपाची चांगली वाढ झालेली आहे. आणि गेल्या वर्षापेक्षा यावर्षी गादी वाफे केल्यामुळं रोप माझं चांगलंच आहे आणि जरी पाणी आहे तरी पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो त्याच्यात. पहिल्यापासून जाधव राहणार नागेवाडी. कृषी मार्फत आम्हाला सोनवणे साहेब, रायकर साहेब यांनी मार्गदर्शन केल्यामुळे गादी वाफेवर रोपं टाकतो. त्यामुळे आमचा चांगला फायदा झाला. रोपं 100% उगवून झाली, पाण्याचा निचरा होतो. बघून आमच्या गावातील सर्व लोक पुढच्या वेळेस करतील अशी रोपाची लागण. माझं नाव सूर्यकांत जाधव, मी नागेवाडी गावचा राहणार रहिवासी आहे. आम्ही कृषी विभागामार्फत भात शेतीचे प्रात्यक्षिक घेतलेलं आहे, बेडवरती आणि बिगर बेडचं. तर बिगर बेडमध्ये पूर्ण पाणी सुटलेलं आहे आणि ते रोप तेवढं हे नाही, हिरवं नाही. आणि बेडवरचं रोप आहे ते पूर्ण निचरा पाण्याचा होऊन ते व्यवस्थित आहे. बंधूंनो, आज खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आज आम्हाला खूप समाधान वाटतं. आज ह्या चिखलामध्ये आम्ही चालत आलो. गेल्या 5-6 दिवसापासून सतत पाऊस पडतोय आणि जिथं भात शेती आहे त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत आहेत की आमची रोपवाटिका आहे ती पूर्णपणे पाण्याखाली भिजलेली आहे, पाण्यामध्ये बुडून गेलेली आहे. परंतु नागेवाडीमध्ये ह्या वर्षी पहिल्यांदाच गादी वाफ्यावरती भाताची रोपं तयार करण्याचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं किंवा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आणि त्याला या नागेवाडी गावातील काही शेतकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आज आम्ही त्या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आज ह्या शेतावरती फील्ड व्हिजिट करतोय. ज्या ज्या ठिकाणी गादी वाफेवरती रोपं टाकलेली आहेत त्या ठिकाणची परिस्थिती आपण थोडंसं आता बघू शकता की आता 4-5 दिवसापासून सतत पाऊस पडत होता. आज आहे तरी देखील हे पाणी या गादी वाफ्यामध्ये साठलेलं आहे आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा होतोय आणि हे पूर्णतः रोप गादी वाफ्यावर असल्यामुळं वापसा परिस्थिती आणि त्या रोपाला थेट पाणी लागल्यामुळे नुकसान होणार नाही. थोडीशी याच्यात सुधारणा आम्हाला आणखी करणं गरजेचं आहे की गादी वाफेची जी काही उंची आहे या वर्षी मशागत योग्य झाली नसल्यामुळं, पूर्ण तयारीला वेळ मिळाला नसल्यामुळं किंवा शेतकऱ्यांना सांगितल्यानंतर बऱ्याच जणांची तयारी नंतर सुरू झाल्यामुळं ह्याला गादी वाफे अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतील, जेणेकरून ह्याची थोडीशी उंची वाढली तर यापेक्षाही अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की कृषी विभाग वेळोवेळी जे तुम्हाला नवीन तंत्रज्ञान सांगत असतं हे हवामान अनुकूल तंत्रज्ञान आहे किंवा बदलत्या परिस्थितीनुसार हवामानानुसार आपल्याला कशा पद्धतीने शेती पद्धती केली पाहिजे त्याचं आपण मार्गदर्शन घेऊन त्या कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार आपण जर शेती केली तर आपल्याला नक्की फायदा होईल. भात पिकासाठी सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र आवाहन आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पुढच्या वर्षी का असेना परंतु आपली भात रोपवाटिका ही गादी वाफ्यावरच करावी. धन्यवाद.